गेला तेव्हा त्या आंब्यापासून दिसू लागलं बघा. बर ठीक आहे. तुमच्या घरामध्ये पाणी गेलं, पंचनामा झाला का? असू द्या मी पंचनामा करायला लावतो. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। महाराष्ट्र राज्य के मंत्री राहत एवं पुनर्वास विभाग के मंत्री श्री मकरंद आबा पाटिल ये परभनी दौरे पर आए हुए थे। इस दरमियान सावली रेस्ट हाउस में परभनी के प्रथम महापौर और राष्ट्रवादी कांग्रेस के महानगर जिला अध्यक्ष प्रताप भैया देशमुख इनके शिष्टमंडल ने मकरंद आबा पाटिल इनसे निवेदन देकर मांग की है कि परभनी शहर एवं जिले में बादल फटने जैसी भारी बारिश ने परभनी शहर के भारी नुकसान पहुंचाया है। कई सड़कें और नालियां क्षतिग्रस्त हो गई है। नागरिकों का घरेलू सामान, खाने पीने के सामान बाढ़ के पानी में बह गया है। इसके कारण नागरिकों को भारी आर्थिक बोझ पड़ गया है। साथ ही परभनी तालुके के ग्रामीण इलाकों में खरीफ के फसलों का भी भारी नुकसान पहुंचा है। बारिश ने उनके पास आए हुए आने वाले को भी छीन लिया है। प्राकृतिक आपदा के कारण कुछ लोगों को जान चली गई है, उनके घर रह गए हैं और पशुधन भी बह जाने के कारण किसान हताश हो चुका है। ग्रामीण सड़कों और पुलों के कारण भारी नुकसान पहुंचने के कारण कई गांवों का संपर्क भी टूट गया है। ऐसी स्थिति को ध्यान में रखते हुए हमारा विनम्र अनुरोध है कि परभनी जिले को बाढ़ और सूखा प्रभावित क्षेत्र घोषित किया जाए और परभनी तालुके के सभी गांवों को इसमें शामिल किया जाए तथा आपके विभाग के माध्यम से तत्काल मुआवजा प्रदान किया जाए। निवेदन देते समय राष्ट्रवादी कांग्रेस पक्षीय महिला, युवक, सामाजिक न्याय सेवा दल, अल्पसंख्यक, ओबीसी सभी सेल के पदाधिकारी, नगर सेवक, कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। परभनी शहर के खानापुर फाटा स्थित शराब की दुकानें खोली जा रही है, जिससे कई संसार खत्म होने के कगार पर दिखाई देते हैं। आने वाली पीढ़ी भी यहां पर नशे में अपने आप को खत्म करने की कोशिश करती हुई नजर आती है। प्रस्तावित वाइन शॉप को खानापुर फाटे स्थित इलाके में खोलने की इजाज़त ना दी जाए, ऐसी मांग का निवेदन जिला कलेक्टर को और शराबबंदी विभाग को दिया गया है। यहाँ के इलाके के खानापुर फाटे इलाके के नागरिक और महिलाएं बड़ी संख्या में इस समय मौजूद होते हुए उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। इथं दारूचे आडे हे खुलतात, वाईन शॉप खुलायला लागली आता खानापूर फाट्यावर, ती बंद करण्यात करावी असं आमचं मन आहे। आणि कारण की तुला 10-10, 11-11 वर्षाचे लेकरं पण दारू पितात आणि दुसरं आणा तुम्ही चांगली काम आणा, फॅक्टरी आणा, असे काम आणा, तुम्ही हे दारूचीच का प्रत्येक पावला गणित दुकानं दारूचे हे बंद करण्यात आली पाहिजे, बस एवढंच माझी मागणी राहतं। पाठीमागे त्याच्या तिथं दारूची दुकानं व्हायला लागली, बस एवढंच बोलायचं। परभणी म्हणजे ही आपली एक मागासवर्गीय असलेली म्हणजे मागा असलेली परभणी आपली, याच्यामध्ये उद्योग नाही, काम तर सोडा, आपण गोरगरीब कस तरी जगतो, सगळ्यांनाच माहीत आहे, भाकरीला मोताला आहे। त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की दलित वस्तीमध्येच का कोणचं पण काही गुन्हेगारी असली ते दलित वस्तीमध्ये सुरू होते, दारू अड्डा असो, पत्त्याचा असो किंवा गांजा विक्री असो। आता पण एक वाईन शॉप जे आमच्या इथे ओपनिंग होती खानापूर फाट्यावर, तर आमचं म्हणणं आहे की ती वाईन शॉप तिथं नसावा, कारण की तिथून जाणारे विद्यार्थी आहेत, पेशंट आहेत, खूप काय बाजूला कुठं पण टाका तुम्ही, पण आमच्या दलित वस्तीमध्ये आणि त्या कॉर्नरला नसावा अशी आमची मागणी होती कलेक्टर साहेबांकडे। धन्यवाद। इन विद्यालयों ने वृद्धिशील अनुदान हेतु प्रस्ताव प्रस्तुत किए हैं, उन्हें अनुदान आदेश पत्र जारी किया जाए, ऐसी मांग का निवेदन उर्दू प्राथमिक माध्यमिक शिक्षक महासंघ जिला शाखा परभनी की ओर से शिक्षा अधिकारी को दिया गया। दिए गए निवेदन पर मोहम्मद बारी, मिनाज अहमद, अनवर हुसैन, बिलाल खान, मोहम्मद अरशद खान, पठान रहमान, सैयद विखार अहमद, उमा बेगम, शाहीन बेगम आदि के हस्ताक्षर मौजूद है। शादी, वलीमा, कंदोरी व अन्य प्रोग्राम्स के लिए एक ही नाम, डायमंड हॉल। डायमंड नाम की तरह बिल्कुल चमकदार और नायाब, पानी, लाइट, सफाई और पार्किंग का पूरा ख्याल, बड़े और खुशनुमा हॉल, लेडीज और जेंट्स के लिए अलग अलग रास्ते, सेपरेट लेडीज हॉल। बुकिंग के लिए संपर्क करें मोहम्मद मुबशिर, मोबाइल नंबर 9175014673, 9975419852, एड्रेस दरगाह के करीब परभनी। आज परभनी शहर के छत्रपति शिवाजी महाराज पुतले के इलाके में आंदोलन मैदान पर मुक्ति मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, इन संगठनों के विभिन्न संगठनों की ओर से बचाओ ओबीसी की जात नहीं तो जनगणना होनी चाहिए, इस जेल भरो आंदोलन को लिया गया।
और देश में आंदोलन करने के लिए ईवीएम घोटाले की जो जांच है ये जनता के सामने लाकर भारत मुक्ति मोर्चा के माध्यम से पिछले 10 सालों से ये आंदोलन किया जा रहा है। उसी को लेकर 25 सितंबर 2025 के रोज तीसरे टप्पे में जेल भरो आंदोलन किया गया और विभिन्न मुद्दों को लेकर ये आंदोलन किया गया था। ओबीसी जात न्याय जनगणना होनी चाहिए, मुस्लिम पर हो रहे ये मॉब लिंचिंग के खिलाफ में भी मोर्चा निकाला गया, क्रिश्चियन पर हो रहे मॉब लिंचिंग के विरोध में भी ये मामला आंदोलन छेड़ा गया था। SC ST OBC के पदोन्नति आरक्षण के लिए समर्थनार्थ TET परीक्षा रद्द करने के लिए ऐसे विभिन्न विषयों को लेकर आंदोलन किया गया था। भारत मुक्ति मोर्चा के जिला अध्यक्ष डॉक्टर बाला साहेब लंगोटे पाटिल, एडवोकेट वीरेंद्र कमलापुरकर, भारत मुक्ति मोर्चा जिला कार्याध्यक्ष के नेतृत्व में यह आंदोलन कामयाब हुआ। साथ ही विभिन्न पक्ष के संगठन के पदाधिकारी भी और शेड्यूल कास्ट फेडरेशन के जिला अध्यक्ष जड़े GS साहब, बहुजन मुक्ति पार्टी के राज्य कार्याध्यक्ष एडवोकेट विनोद अंबोरे, जिला अध्यक्ष माननीय सुभाष दादा साड़ेगांवकर, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क जिला अध्यक्ष संजय सोनकांबळे, राष्ट्रीय मूल निवासी बहुजन के कर्मचारी संघ के मार्फत विभिन्न मुद्दों पर जेल भरो आंदोलन किया गया। इस समय कामगार जिला अध्यक्ष प्रमोद लाटे, इनके नेतृत्व में लहुजी क्रांति मोर्चा के बबन भंडारे, सावंत साहब, अतुल अंबोरे, आनंद दादा पुनगे, गोरखनाथ साळवे, छत्रपति लोंढे, चंद्रभागा दीपके, लक्ष्मीबाई खिल्लारे, पांडुरंग दादा पवार, मुक्ताबाई पवार, एडवोकेट संदेश वाघमारे, मुकुंद हनुमंते, अन्य कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। जेल भरो आंदोलन होत आहे, त्या अनुषंगाने परभणीमध्ये सुद्धा जेल भरो आंदोलन होत आहे। जेल भरो आंदोलनाचा मुद्दा असा आहे की भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून या व्यवस्थेला छेद देण्यासाठी आणि या व्यवस्थेने बहुजन लोकांच्या विरोधात जे षडयंत्र सुरू केलेले आहेत, जसे की संविधानिक अधिकार आहेत नष्ट करण्यासाठी, शैक्षणिक अधिकार नष्ट करण्यासाठी, शेतकऱ्याच्या समस्या आहेत, बेरोजगाराच्या समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत, या ज्या समस्या भारतामध्ये जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेलेल्या आहेत, ज्या समस्येला भारतातला प्रत्येक व्यक्ती आज त्रस्त आहेत, प्रत्येक युवक आज त्रस्त आहेत, बेरोजगार आहेत, महिला बेरोजगार आहेत, त्रस्त आहेत, त्या सर्व षडयंत्राच्या विरोधामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये जेल भरो आंदोलन आज होत आहे। त्या अनुषंगाने परभणीमध्ये सर्व सहकारी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। बहुजन मुक्ती पार्टी मार्फत आम्ही संपूर्ण देशभरामध्ये याला पाठिंबा दिला आहे, राजकीय पाठिंबा दिला आहे आणि इंडियन लीगल प्रोफेशनच्या माध्यमातून याला लीगल पाठिंबा देत आहोत। कारण या देशामध्ये आज क्रांतीप्रवण चालू आहे, क्रांती होणं गरजेचं आहे। जसं नेपाळमध्ये क्रांती झाली आहे, इथल्या युवकांना आम्ही अपील करतो भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून की आपण या भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जरी आंदोलन होत असलं तरी या षडयंत्राच्या विरोधामध्ये क्रांतीसाठी सज्ज झालं पाहिजे, तरच येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपलं काहीतरी भविष्य राहणार आहे। म्हणून आजच्या दिवशी हा जेल भरो आंदोलन होत आहे। धन्यवाद। जय भीम। भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्या माध्यमातून हे आज आंदोलन लावण्यात आलेलं आहे। जेल भरो आंदोलन आहे। फक्त परभणीमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आंदोलन आहे आणि विविध मागण्या आहेत। राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाचा जी मागणी आहे, ओबीसी जाती न्यायाची जनगणना झाली पाहिजे। काँग्रेस आणि BJP धोकेबाजी करत आहेत, त्यांनी केलेली नाही आहे। त्यांनी जालीम असे कायदे बनवलेत कामगाराविरुद्ध। मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं, पण अजून मला कोणता रोजगार नाही, नोकरी नाही, ते जागा नोकरीच्या काढत नाहीत, मला कलरचे कामं करावे लागतात। यासाठी माझ्यासारखे असंख्य जे युवक आहेत त्यांच्यासाठी मी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ बांधकामकार विंग या माध्यमातून ह्या जेल भरो आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। आताच ॲडव्होकेट विनोद अंबोरे साहेब, वकील साहेबांनी सांगितलं समस्या काय आहेत, तसेच माननीय जडे साहेब बहुजन मुक्ती पार्टी यांनी सांगितलेले आहेत, तसेच माननीय आमचे साळवे साहेब, हे सर्व विविध संघटना घेऊन आम्ही आज जेल भरो आंदोलन केलेलं आहे। आणि ह्या जर मागण्या पूर्ण 4 चरणामध्ये आमचं आंदोलन आहे साथियो। 25चं आज झालेलं आहे जेल भरो आंदोलन पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रातील, पण येत्या 15 ऑक्टोबरला आम्ही मोठ्या प्रमाणात रॅली काढणार आहोत। हे शासन प्रशासन यांनी लक्षात घ्यावं, आमचा इशारा आहे। त्यांनी या मागण्या आणि हे जे काही अन्याय अत्याचार करतात हे त्यांनी लगेच थांबवले पाहिजे। जय भीम। चिड़ीमार पथक की स्थापना की जाए, नाबालिग जोड़ों के खिलाफ कार्रवाई करने और बस स्टेशन पर स्थायी रूप से पुलिस अधिकारी की तैनात करने के संबंध में सेलू के PI को एक प्रतिनिधि मंडल ने मिलकर निवेदन दिया।
निवेदन में कहा है कि सेलू शहर और उसके आसपास के स्कूलों, कॉलेजों और अध्ययन कक्षों में छेड़छाड़ की घटनाएं बहुत बढ़ गई है। इससे लड़कियां पीड़ित हैं और वर्तमान में चूंकि ये नवरात्रि है, महिलाएं और युवतियां दर्शन के लिए, दांडिया के लिए, खेलने के लिए जा रही है, वे छेड़छाड़ से भी पीड़ित है। साथ ही सेलू और उसके आसपास के इलाकों में छेड़छाड़ की घटनाएं बढ़ गई है। इसका छोटे बच्चों पर बुरा प्रभाव पड़ रहा है। इस वजह से छोटी मोटी लड़ाइयां हो रही है। भविष्य में कोई बड़ी अप्रिय घटना ना हो, इसके लिए इन छेड़छाड़ों और नाबालिग जोड़ों को तुरंत नियंत्रित किया जाए। और सेलू बस स्टेशन पर उसके आसपास के इलाकों में छेड़छाड़ बहुत बढ़ गई है, इसलिए सेलू बस स्टेशन पर एक पुलिस अधिकारी स्थायी रूप से तैनात किया जाना चाहिए। साथ ही इन छेड़छाड़ों को सख्ती से नियंत्रित किया जाना चाहिए, अन्यथा ये ध्यान दिया जाना चाहिए कि लोकतांत्रिक तरीके से विरोध किया जाएगा। इस अवसर पर जय सिंह शेड़के, कृष्णा पड़गन, अक्षय सोलंके, गणेश शेवाड़े, लालू खान, आकाश इघावे, गोविंदा गायकवाड़, एकनाथ जाधव आदि समय उपस्थित थे। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभनी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। राहत एवं पुनर्वास मंत्री मकरंद पाटिल आज परभनी जिले के बाढ़ प्रभावित इलाकों का निरीक्षण करने आए हुए थे। जब उनका काफिला धानोरा काड़े इलाके में पहुंचा तो एक महिला किसान अपनी पीड़ा व्यक्त करते हुए फूट फूट कर रो पड़ी। वो पुनर्वास मंत्री को बता रही थी कि बाढ़ के पानी में न केवल उसके खेत की फसलें बर्बाद हो गई है, बल्कि उसका घर और उसके रखा हुआ घर में का सामान और उसके जानवर भी बहकर चले गए हैं। ये बताते हुए उसकी आंखों में आंसू आ गए। इस दौरान मंत्री ने उन्हें सब्र का बांध रखते हुए तुरंत मदद करने के लिए आश्वासन दिया। तब जाकर यहाँ के किसानों ने ठंडी राहत ली। इस समय महिला किसान सावित्री काळे इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। गेला तेव्हा त्या आंब्यावर चोर दिसू लागलं बघा। बरं ठीक आहे, तुमच्या घरामध्ये पाणी गेलं, पंचनामा झाला का? असू द्या, पंचनामा करायला लावतो आणि तुम्हाला योग्य ती मदत निश्चितपणे तातडीनं असू द्या. तर भरपूर गेला, घरावर उडून गेला आणि वायर तुटून खाली पडलं. कोणाला 2-4 जणांना फोन लावले, कोणीच आलं नाही. आणि असं पत्तर उडून गेलं, लेकर मला जाऊ दे ना गेले. मी आधी त्याला काही पसारा भरून ठेवायला जाऊ लागले तर मला लेकरांना ओढ आणून मधात बसविलं. काय तुम्हाला काय सांगू, सावित्रीबाई पंडितराव काळे, धानोरा. नाही, याच्या पूर्वीचे जे पंचनामे जून, जुलै, ऑगस्टचे आले त्याची मदत दिली. आताची मदत आपण अजून दिलेली नाही. ही मदत 8,500 रुपयाची मदत तुम्ही नाही खरीपाला विषय पूर्ण आहे त्याच्यामध्ये. आणि आता उरलेलं 100% पूर्ण येणार आहे. 100% आता फक्त आपल्याला हेक्टरी काय द्यायचं हा निर्णय घ्यायचा. हा निर्णय सीएम साहेबांनी काल सांगितले की टंचाईमध्ये आपण जी मदत देतो त्या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना मदत देतो. पण आमचा प्रॉब्लेम काय झाला साहेब, आपल्याकडे आणि आता कॅबिनेटला चर्चा होईल. पंचनाम्यात 50% क्षेत्र घेतो. हो, क्षेत्र 100% घेऊ. आता तुम्हाला सांगतो साहेब, विम्याचे ट्रिगर बदललेले, विम्याचे ट्रिगर पूर्ववत करा. विम्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान बोलला तर मला आमचं विम्यात सगळे जण सगळ्यात महत्वाचं साहेब, जे आता नुकसान झालं की न भरून निघणारं नुकसान कोणाचंच निघणार नाही. कारण हे
आता जे आर्थिक नियोजन आहे ते सगळं नियोजन कोलमडलं साहेब. 5 वर्ष शेतकरी उभा राहणार नाही. अगदी खरं, कारण त्याचा दूध व्यवसाय असेल, दूध व्यवसायाला चारा नाही, कशालाच काही नाही आहे. आमची एकच विनंती आहे, खरीपाचा हंगाम हाच मेन वार्षिक नियोजनच आहे. लेकराला कसं शिकवायचं मला सांगा ना. पूर्णपणानं खरीपाचा घरामध्ये आजारी माणसं आहे, त्याचा खर्च कसा करायचा जाणीव आम्हाला आहे. आमची एक विनंती आहे साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की 8,000 काहीच होणार नाही. 2,000 रुपये हेक्टर याला 5,000 घेतील, 35,000 रुपये हेक्टर कोल्हापूरच्या धर्तीवर कसं कळलं मला. आणि साहेब तुम्हाला धरावं लागेल साहेब. ते आमदार साहेबांना एक विनंती आहे की आमदार साहेबांना आमचं समजा एक मायबापाचा आमदार साहेब आहे आणि मंत्री महोदय यांनी आमच्या शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरावा. आणि हे जे विम्याचे ट्रिगर आहे, हे नाला आहे, नाल्याचं पाणी येणारी कमीत कमी 500 एकर जमीन अशी पाण्याखाली गेली, तर याच्या खाली किती गेली असेल. आणि हे जे पीक आहे या पिकाची पाहणी करा. पिकामध्ये या काही शिल्लक उरलेलं नाही. या पिकामध्ये काहीच उरलं नाही. आम्हाला मदत काय देणार? मदत आपण देतो आता तातडीनं. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आपण 121 कोटी रुपये जिल्ह्याला हेक्टरी किती मदत हेक्टरी आता कालच सीएम साहेबांनी सांगितलं की यामध्ये काय अनेक करता येईल या संदर्भामध्ये. सीएम साहेब आता आणि दोन्ही DCM साहेब येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आता त्यांनी काल पाणी दौरा केला आहे. सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये गेले, मी आज आपल्या जिल्ह्यामध्ये आलो आहे. या सगळ्या गोष्टीचा एकूण अहवाल हा मंत्रिमंडळासमोर मांडून मग या संदर्भामध्ये अधिकचं काय करता येईल या संदर्भात चर्चा होईल. साहेब आमचं असं म्हणणं आहे की जवळपास आता 121 कोटी जे जिल्ह्याला मंजूर झालेली ती खूप अपुरी मदत आहे. आहे ना, आणि ऐकून घ्या. जवळपास 50% आमचं क्षेत्र गृहीत धरलेलं आहे. जवळपास 100% आमचं नुकसान झालेलं आहे. माननीय आमदार साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत यापूर्वी देखील. राजेश दादाचा पूर्वी आम्हाला म्हणजे खूप मदत झालेली आहे. त्यांनी विमा मिळवून दिलेला आहे काही प्रमाणामध्ये. काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्या विम्यापासून. आणि हे जे शासनानं आपल्या विद्यमान शासनानं आता जे विम्याचे ट्रिगर बदललेले आहेत साहेब, खूप शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. धानोरा काळेमध्ये जवळपास 33 एकरचा शिवार आहे. 33 एकरच्या 3300 एकर जवळपास 3300 हेक्टर जवळपास पूर्ण क्षेत्र इथं 100% नुकसान झालेलं आहे. कारण आजूबाजूनं 4 ओढे नाले आहेत मोठमोठाले आणि बॅकवॉटरच्या पाण्यानं देखील पूर्ण म्हणजे गावाला वेढा टाकलेला आहे पूर्ण जमिनीला. ठीक आहे, मला लक्षात आलं. हे बघितल्यानंतर लक्षात येते की जरी हे म्हणजे पूर्णपणाने हे गेलेलं आहे. आपण शक्यतो सरसकटच्या संदर्भात मी आता दुपारी आम्ही बैठक घेतली. आमदार महोदय आपले जे आपल्या मतदारसंघात ते मांडतीलच आणि मी आता पाहणी करतोय. मला ही वस्तुस्थिती काय ती लक्षात येईलच आता फिरत असताना. आणि मी मुद्दा म्हणून मग बैठक दुपारी ठेवली तेवढ्या करता. परभनी जिले में भारी बारिश और बाढ़ के कारण किसानों को काफी नुकसान हुआ है। खेतों में फसलें बह गई है, घरों में पानी घुस गया है, कृषक समुदाय पर भीषण संकट आ गया है। इसी पृष्ठभूमि में प्रदेश के राहत एवं पुनर्वास मंत्री की स्थिति की समीक्षा के लिए श्री मकरंद आबा पाटिल के अध्यक्षता में एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। इस बैठक में जिले के बाढ़ प्रभावित क्षेत्रों की विस्तृत जानकारी देने और तत्काल पंचनामा बनाकर किसानों को मदद का मार्ग प्रशस्त करने को लेकर सकारात्मक चर्चा हुई। बैठक में व्यक्त किया गया कि महायुति सरकार किसानों की आंखों से आंसू पोंछने के तरफ मदद का हाथ बढ़ा रही है और प्रतिबद्ध है इसके लिए। आज इस संकट की घड़ी में किसानों को धैर्य देना हमारी सामूहिक जिम्मेदारी है। इस मौके पर उन्होंने भरोसा दिलाया कि किसान के पसीने की हर बूंद, मेहनत की हर सांस बर्बाद नहीं होने देंगे। इस अवसर पर राज्य के राहत एवं पुनर्वास मंत्री मकरंद आबा पाटिल, जिले के पालक मंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर, इसी तरह से सांसद संजय जादव, विधायक डॉक्टर रत्नाकर जी गुट्टे, जिला कलेक्टर संजय चौहान, पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी, इनके अलावा जिला प्रशासन के सभी वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। इस समय ये मीटिंग समाप्त होने के बाद सांसद संजय जादव इन्होंने क्या कहा संवाददाताओं से, आइए जानते हैं उन्हीं की जुबानी। आमदार श्री संजीत आबा मकरंद पाटील या ठिकाणी आज आले होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। त्या बैठकीमध्ये बऱ्याचशा विषयाचा उलगडा झाला आणि परभणी जिल्ह्यामध्ये 50 मंडळामध्ये 52पैकी अतिवृष्टी जास्तीची झाल्याचा त्याच्याकडे नमूद होतं। पण आम्ही जेव्हा विचारलं किंवा 2 मंडळं अशी कोणती ज्या 2 मंडळामध्ये अतिवृष्टी कमी झाली आहे,
तिथे महातपुरी आणि जिंतूर तालुक्यातलं एक मंडळ त्यांनी दाखवलं, पण ते दोन्ही मंडळात आम्हाला सांगितलं की बाबा सगळे 52 मंडळं हे अतिवृष्टी बाधित म्हणून तुम्ही गृहीत धरा, छोट्या छोट्या कारणासाठी इकडे तिकडे करायचं. आम्ही दुसरी मागणी केली की बाबा ज्या पंजाबनं 50,000 रुपये हेक्टरी दिलेत, त्या धर्तीवर आपल्या राज्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना कशी मदत मिळाली पाहिजे, जेणेकरून त्याला त्या शेताचं पुनर्वसन करता यावं. आता खरीप गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपलं रबीची पेरणी तयारी करायची आहे. आता शेतातलं पाणी कधी ओसरतं आहे, कधी जमिनी हलक्या होतील आणि कधी त्यानंतर त्या ठिकाणी मशागत करील शेतकरी, आणि रबीची पेरणी जर वेळेवर होऊन गेली नाही तर पुन्हा त्याच्यात भरणं शक्य नाही. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला दिलासा मिळणं गरजेचं आहे. अनेक प्रकारचं नुकसान यामध्ये झालेलं आहे. जसं बॅकवॉटरमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, कोणाचं घराचं झाले, कोणा शेतात आजही शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आम्ही काल बघितलं थार गीर ह्या गावामध्ये जसं अख्खे ऊसं पाण्याखाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आज कल्पना करू शकणार नाही एवढा बेचैन आहे. आणि म्हणून शासनानं NDRFचे निकष बाजूला ठेवावे आणि या ठिकाणी एक माणुसकीचा भाग म्हणून आज शेतकऱ्याची दयनीय अवस्था बघून शेतकऱ्याने भूमिका घ्यावी, जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला द्यावी, अशा स्वरूपाची मागणी आपण या ठिकाणी या निमित्ताने केली आहे. बाकी याच्यापेक्षा वेगळा काही विषय नव्हता. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.